श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवे नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मी आज तुझ्या त्या सर्व समस्या समाप्त करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. या संदेशाच्या माध्यमातून देव म्हणतात, हा संदेश दुर्लक्ष करून तू पुढे गेला नाहीस. तू भाग्यशाली आहेस, कारण माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला वेळोवेळी ते संकेत मिळावे त्यासाठी मी या संदेशांची योजना करून तुझ्यापर्यंत पोहोचवत असतो. तेव्हा तू लक्षपूर्वक ऐक. तुम्ही ज्या समस्यांचा सामना या क्षणाला करत आहात, अगदी या आठवड्यात तुम्हाला जे काही कठीण वाटत आहे ते पुढच्याच काही तासात समाप्त होताना तुम्ही पाहाल. खूप काही प्रश्न तुम्हाला सुटताना दिसून येतील. बाळा, तुम्ही दिलेली आम्हाला हाक आणि तुम्ही केलेले नामस्मरण आमच्यापर्यंत नक्कीच येते. यासाठी या संदेशांमार्फत आम्ही तुमच्याकडे जे काही मार्गदर्शन देऊ इच्छितो ते निश्चितपणे ऐका आणि त्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे संरक्षण करत आहेत. विश्वास ठेवा, मी कधीही तुला एकटे सोडत नाही. तुझ्यासाठी माझे द्वार कधीही मी बंद करत नाही. हे जाणून घ्या की तुम्ही कधीही एकटे नाही. तुमचे सर्व काही ओझे माझ्यावर द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी ते पुरवीन. मी तुमच्यासाठी मार्ग तयार करीन. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस. तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. तुझ्यात आणि माझ्यात ते अंतर नाही, कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो. ती काळजी करू नको, कारण तू त्या यशाकडे वळवल्यात जात आहे. तुझे मार्ग त्या मोठ्या यशाकडे वळवल्यात जात आहे. आता निश्चिंत हो. मी तुला त्या मार्गावर नेऊन मोठे यश प्रदान करेल. मी तुला कधीही अपयशी ठरू देणार नाही. देव म्हणतात, बाळा, तू जितका विश्वास ठेवशील, तुझे संघर्ष कमी होताना तू पाहशील. पुढच्या क्षणाला देखील तुमच्या त्या समस्या नाहीशा होताना तुम्ही पाहाल. तुम्ही फक्त विश्वास करा आणि आराम करा. देव म्हणतात, मला माहित आहे की तू खूप काही संघर्षातून जात आहेस. अगदी या क्षणाला सुद्धा तुझ्या मनात खूप काही प्रश्नांनी काहूर केले आहे. बाळा, खूप काही गोंधळातून तुला बाहेर काढण्यासाठी तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे. तेव्हा निश्चिंतता मनात असू दे, कारण जेव्हा देव तुमच्यापर्यंत येतात आणि हे दैवी संदेश तुम्ही ऐकता, तेव्हा तुम्ही स्वतःला एक ऊर्जा प्रदान झाल्याचे समजा. कारण या ऊर्जेमुळे तुम्ही ते कार्य देखील साध्य करू शकाल जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे. पुढील काळात तुमच्यासाठी देव जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ते सुद्धा करण्याच्या तयारीत आहेत. ते तुमचे कार्य अगदी सहजतेने देव पूर्ण करून देतील. निश्चिंत राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, जर माझ्या उपदेशाने आणि माझ्या मार्गदर्शनाने तुझे मन शांत होत असेल तर ती शांतता तुझ्यासाठीच मी देत आहे. बाळा, निश्चिंत राहा, कारण माझा दैवी आशीर्वाद आणि दैवी संदेश तू ऐकत आहेस. तू माझ्या कृपेने परिपूर्ण बाळ आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी ते अनेक चमत्कार पुढील काही काळातच तुला प्राप्त होताना तू पाहू शकशील. बाळा, जेव्हा तुम्ही आमच्याकडे काही प्रार्थना करता, देवांकडे काही प्रार्थना करता,
काही संकल्पयुक्त पूजा करता तेव्हा देवही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असतात. ते घेण्यासाठी तुम्हीही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. कधी कधी तुमच्या विचारांच्याही पलीकडे देवाला तुम्हाला काही द्यायचे असते. त्या क्षणाला अगदी तुमच्या जवळून ते काही जे जुने आहे ते तुमच्या जवळून काढून घेतल्या जाते. ज्याप्रमाणे तुम्ही एखादे वस्त्र किंवा एखादा अलंकार जुना झाला म्हणून त्याचे जीर्ण झाले म्हणून त्याग करता, त्याचप्रमाणे देव तुमच्यातून त्या काही जुन्या अशा काही समस्या किंवा जे काही तुमच्या हाती आहे ते काढून घेऊन तुमच्या जवळ ते नवीन देऊ इच्छितात, जे तुमच्यासाठी खूप शुभ आहे. देव म्हणतात, आमच्यांवर विश्वास ठेव, आम्ही अनंत आहोत. आमच्या जवळ ती शक्ती आहे जे तुमचे जीवन परिपूर्ण करू शकते. तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा आणि ईश्वराचे ध्यान करा, चिंतन करा, मनन करा. तुमच्याकडे ते येत आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. देवांवर संपूर्ण विश्वास जो करेल तो देवाचा चमत्कार प्राप्त करेल. देव म्हणतात, तू तुझी प्रार्थना निरंतर सुरू ठेव, कारण या प्रार्थनेमुळे तू माझ्यापर्यंत आला आहेस. तू त्या नामस्मरणामुळे माझ्यापर्यंत आला आहेस. आता हे मार्गदर्शन तुझे कल्याणच करण्यासाठी देत आहोत. देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, मी तुझ्या जवळून त्या सर्व समस्या आणि काढून घेण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. आणि असे काही जे तुझ्याकरता नवीन आहे ते तुमच्यासाठी खूप काही लाभप्रद आहे ते तुम्हाला देण्यासाठी माझा आशीर्वाद कार्यरत होत आहे. तेव्हा आता निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. आता ही वेळ आनंदी होण्याची आहे. तेव्हा तुमचे मन आनंदी करा, कारण तुम्ही काही नवीन प्राप्त करणार आहात जे तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणून देवांनी तुमच्या जवळून ते जुने काढून घेतले आहे. तेव्हा निराशा तुमच्याजवळ येऊ देऊ नका. तुमच्या मनात तिला थारा देऊ नका. ती निराशा दूर करा आणि देवांचे चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करा. अगदी हा संदेश ऐकताना सुद्धा तुम्ही देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करा. देवाच्या नामात राहा. देवाच्या शक्तीचे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुमच्याकडे ती दिव्य शक्ती देव देत आहेत. त्याला ग्रहण करण्यासाठी तुम्ही तत्पर असावे. देव तुमच्याकडे तो एक चमत्कार आणि काही आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितात जे तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप काही आनंददायी ठरणार आहे. देव म्हणतात, जर तू चिंतेत वेळ घालवशील तर तुझा तो प्रश्न सुटणार नाही. त्या क्षणाला तू देवाचे नामस्मरण कर, देवाला आठवण कर, देवाला प्रार्थना कर. मग बघ तुझ्यासोबत होणार तो देवांचा चमत्कार. देव म्हणतात, बाळा तू माझा प्रिय आहे. मी तुला तो मार्ग नक्कीच दाखवेल ज्यावर तुम्ही चालून पुढे खूप काही प्रगती प्राप्त करणार आहात. या क्षणाला तुम्ही तुमच्या मनातील खूप काही गोंधळाला दूर ठेवावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, जेव्हाही या संदेशांपर्यंत तुम्ही येता, हे पवित्र संदेश तुम्ही तेव्हाच प्राप्त करता जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता. तुमचे चित्त माझ्याकडे आकर्षित आहे. तेव्हा तुम्ही स्वस्थ राहा आणि तुमच्या समस्यांसाठी तुम्ही जी काही प्रार्थना केली आहे ते आता देवांनी मान्य केली आहे. विश्वास ठेवा, तुमच्यासोबत ते चमत्कार होताना तुम्ही पाहाल अगदी जवळच्या काळात. त्या आशीर्वादांमध्ये कुणासाठी ते चांगले आनंद येत आहेत
तर कुणासाठी ती आवडणारी वस्तू येत आहे, तर कुणासाठी तो आर्थिक चमत्कार त्यांना प्राप्त होणार आहे, कारण त्यांना त्यांची आवश्यकता आहे, तर कुणासाठी ते चांगले आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त करणार आहेत, कारण त्यांना ती आवश्यकता आहे. बाळा, प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आणि प्रत्येकाच्या भाग्यात लिहिलेले वेगळे. तेव्हा देव म्हणतात, मी तुला तेच देईन जे तू चांगले कर्म करून प्राप्त करशील. तेव्हा चांगले कर्म करायला विसरू नका. आपले मन नेहमी शुद्ध ठेवा. कुणाबद्दल वाईट विचार किंवा काही द्वेष ठेवू नका. या ईश्वराकडे तुम्ही काही मागत आहात, तेव्हा हा ब्रह्मांडधीश, हा ईश्वर परमेश्वर तुम्हाला ते सर्व काही द्यायला तत्पर आहे. तुम्ही त्याच्यासाठी फक्त नामस्मरण करा आणि देवांच्या शक्तीचा अनुभव करा. देवांच्या चमत्कारिक आशीर्वादांचा अनुभव करा. देव तुम्हाला कोणत्याही संकटात पडू देणार नाहीत. देव तुमच्यासाठी कार्य करायला इथे उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद माना की तुमच्याजवळ खूप काही असे अगोदरच देवांनी दिले आहे. ते नाते असोत की तुमची संपत्ती असोत, की तुमचे ते वैभव असो, की तुमचे सुख असो, त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद करा. कृतज्ञता भाव व्यक्त करा. देव म्हणतात, जेव्हा तू माझ्या जवळ सर्वात अधिक शुद्ध अंतःकरणाने माझी प्रार्थना करशील, तेव्हा तुला माझे अनुभव देखील प्राप्त होतील. वेळोवेळी मी तुला काही संकेत देईन. बाळा, निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, कारण मी तुझा देव आहे. माझे लक्ष आणि माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तेव्हा मनात नैराश्य येऊ देऊ नको. जर तुला आज काही खूप कठीण वाटत आहे, पण ते तुझ्यासाठी उद्या अगदी सहज आणि सोपे होईल, कारण मी तुझ्या मार्गातील ते अडथळे दूर करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू फक्त विश्वास ठेव, नामस्मरण कर. नामस्मरणामुळे तुझ्या मनाची आत्मशक्ती वाढेल. तू माझ्याजवळ स्वतःला अधिक प्राप्त करशील. अगदी या क्षणाला सुद्धा तू माझ्या जवळच आहेस. बाळा, मी तुझ्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्याचा भास आणि त्याचा संकेत तुला या क्षणाला सुद्धा प्राप्त होईल. देव कधीही तुझ्यापासून दूर नाहीत, कारण आम्हीच तुझे निर्माता आहोत. आम्हीच तुझे देव आहोत. आम्ही तुझ्या सर्व समस्या निराकरण करणार आहोत. बाळा, निश्चिंत राहा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि ते आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. ते स्वीकार कर. आनंदी राहा. ज्यांनी कुणी हा संदेश इथवर ऐकला आहे, त्यांना विनंती आहे, देवाच्या नामात राहा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. देवांजवळ तुमचे प्रश्न मांडा. देवांना त्यासाठी विनंती करा. देवांना आशीर्वाद मागण्यासाठी देवांजवळ प्रार्थना करा. देव तुमच्यासाठी ते चमत्कार, ते आशीर्वाद नक्कीच देतील. तेव्हा विश्वासाने पुढे जा आणि देवाची प्रार्थना करा. मनापासून श्रद्धा ठेवा आणि देवाच्या नामात राहा. देव नामस्मरणाने सर्वात अधिक प्रसन्न होतात. तुम्ही केलेल्या सेवेमुळे देव अधिक प्रसन्न होतात. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला आणि नामघोष करायला विसरू नका. स्वामी आई, मी तुझं बाळ अशी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जे कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकत आहेत, त्यांच्यावर त्यांची कुलस्वामिनी महालक्ष्मी आणि देव सर्व काही त्यांना प्रदान करोत. त्यांना त्यांच्या सर्व काही इच्छा लवकरच प्राप्त होत. त्यांच्याकडे असलेले
ते प्रश्न सुटोत, देव करोत, त्यांच्याकडे ती समृद्धी, ते आनंद लवकर येवोत, हीच श्री स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.